अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप आहे। त्या संपाची सरकारी दखल न घेतल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हायटेक आणि सिटूच्या नेतृत्वामध्ये आज वर्धा जिल्ह्यामध्ये हा जेलभरो करण्यात आलेला आहे। या ठिकाणी 34 महिला या जेलभरो आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। खरं तर आज जेलभरो असताना काही पर्यवेक्षिका आणि काही सीडीपीओ दबाव तंत्राचा वापर करून अंगणवाडी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी प्रामुख्यानं दबाव वापरत आहेत आणि अंगणवाडी नवीन लागलेल्या महिलांना कामावर रुजू व्हा असं पत्र देण्याचं काम करत आहेत। वास्तविक पाहता ज्या संदर्भ शासन निर्णयाचा ते उल्लेख करतात 12 एप्रिल 2007 त्यामध्ये संपात किंवा मोर्चात गेल्यामुळं तुम्हाला कामावरून कमी करता येत नाही असा स्पष्टपणे त्या ठिकाणी उल्लेख आहे। आणि म्हणून असं असताना ही दडपशाही जे चाललेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आजचा आम्ही या ठिकाणी जेलभरो बंद केलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की सरकारने दुसऱ्या कृषी संदर्भामध्ये एक संयुक्त मोर्चा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा 15 डिसेंबरला नागपूर येथे झाला आणि त्याहूनही 18 डिसेंबरला नागपूर विधानसभेवर हायटेकच्या नेतृत्वामध्ये मोर्चा झाला। दोनही वेळेस सरकारने आश्वासन दिलेले आहे, त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी केली नाही। सरकारने कुठलीही बैठक न घेतल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही जेलभरो करतो आहोत। उद्या मुंबईच्या विधान भवनासमोर महाराष्ट्रातील शेकडो हजारो महिला त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि तिथेही मंत्रालयासमोर जेलभरो होणार आहे। याची दखल जर शासनाने घेतली नाही, उद्या तात्काळ मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर त्याच ठिकाणी महिला घरी न येता त्या मुंबईमध्ये सर्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी त्या महिला तिथे मुक्कामी राहतील आणि जर त्या आझाद मैदानावर हाकलण्यात आलं, रात्री ठेवलं गेलं तर मंत्रालयाच्या समोर संपूर्ण महिला त्या ठिकाणी जाणार आहेत। या ठिकाणी कृती समितीचा निमंत्रक म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतोय। दुसरी गोष्ट, या ठिकाणी 2 निवेदन आपण माननीय या ठिकाणचे पोलीस निरीक्षक यांना आपण देणार आहोत। एक निवेदन म्हणजे संपाचं निवेदन आहे आणि दुसरं निवेदन म्हणजे जे काही या ठिकाणच्या सीडीपीओ या ठिकाणच्या डेप्युटीओ दडपशाही करतायत त्या डेप्युटीओनी सीडीपीओनी पर्यवेक्षकांनी ही दडपशाही थांबवली नाही तर आम्ही त्याचे केस उपडेशन राहणार लक्षात ठेवा। त्यांचे जाऊन त्याच्या चाचा केस राहणार नाही या ठिकाणी मी सांगतोय। आणि म्हणून तेही पोलिसांना एक कॉपी आम्ही देतोय। जे काही प्रकार घडेल त्यांच्या कक्षामध्ये एकतर अधिकाऱ्यांनी संपात जाता येत नाही, नवीन मुलींना संपात जाता येत नाही अशा पद्धतीचा शासन निर्णय आम्हाला दाखवावा। जर तसा शासन निर्णय आम्हाला दाखवलं तर नवीन लागलेल्या ज्या महिला त्यांना कामावर आम्ही जायला सांगू। परंतु शासन नसेल, शासन निर्णय नसेल, कुठलाही पत्र नसेल आणि त्यांना दडपशाही वापरत असतील, त्यांना कामांकडून धमक्या देत असतील, आम्हालाही धमक्या देता येतं। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की या ठिकाणी सरकारने आणि या ठिकाणच्या प्रशासनाने योग्य ते दखल घ्यावी। या ठिकाणी हे जे पत्र आम्ही माननीय पोलीस विभागाला आम्ही देतोय, हे पत्र संपूर्ण जिल्ह्याच्या सर्व पुरुषांना देणार आहोत। कारण उद्या कमी जास्त झाली, उद्या अंगणवाडी सेविकांनी सुपरवायझरला सीडीपीला कमी जास्त बोललं तरी आमची ह्या दोष राहणार नाही। याच्यासाठी हा पत्र आम्ही बनवलेला आहे आणि म्हणून हे 2 पत्र आमच्या हायटेकच्या 2 महिला आणि सीटूच्या 2 महिला ह्या 2 महिला माननीय तहसीलदार साहेबांना बसा तिथं।
असं आहे की आज आम्हाला 30 दिवस होत आहे, आमचं 4 पासून संप चालू आहे, तरी पण अजूनही सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. मोजकं वेतन आणि आम्हाला पेन्शन तर आवश्यकच आहे, पण कमीत कमी मानधन जे वाढ आहे ते तरी द्यायला पाहिजे. कारण आम्हाला येणाऱ्या रजा पण नाही मिळत आणि कोरोना काळातले जे आम्ही कामं केले, आम्ही आमच्या जीवावर उद्धारून आम्ही कामं केलेले आहे, ते सगळ्या शासनाला सुद्धा माहीत आहे. त्याच्या गोल्ड मेडल काही दिल्यानं काही नाही होत. आम्ही निस्वार्थपणाने हे केलेलं आहे काम कोरोना काळातलं, आणि आमचा संप इतक्या दिवसापासून असून अशी कशी शासनाला जाग येत नाही, आमची का बरं कदर येत नाही. आज किती 30 दिवस होऊन राहिले आम्ही आज बेमुदत संपावर आहे. जर आम्हाला मिळाले नाही तर आम्ही उपोषण करायला तयार आहोत.